जड वाहन चालकाविरोधात संसदेत पारित झालेला कायदा त्वरित रद्द करा. जर्गीस मुल्ला उबाटा शिवसेना शहर उत्तर संघटक. रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहन चालकाविरुद्ध संसदेत पारित झालेला कायदा दिवसेंदिवस देशात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संसदेत मोदी सरकारने नवीन विधेयक मंजूर करून घेतले आहे. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर जड वाहनांचे चालक जखमींची मदत करण्यासाठी न थांबता पळून जातात. अशा चालकांविरुद्ध नवीन कायद्यानुसार दाखल होणाऱ्या खटल्यात 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. वास्तविक पाहता अशा अनेक अपघातांमध्ये वाहन चालक झुंडीच्या हल्ल्यामुळे घाबरून पळून जातात. पळून जाणे हा त्यांचा दोष असू शकत नाही, तर तो अपरिहार्यता असते, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जर्गीस मुल्ला शहर उत्तर संघटक यांनी एसबी न्यूजशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने जो मोटर वाहन कायदा केलेला आहे की अपघात झाला तर 10 वर्षे शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड ट्रक ड्रायव्हरला. त्याचं कारण असं आहे की सगळ्या अपघातमध्ये ट्रक ड्रायव्हरच हे दोषी नसतो. काही कारवाले मागूटनं येऊन त्याच्या चिशीमध्ये घुसतात आणि तो अपघात होतो. त्याच्यात काही लोक मरते, जखमी होतात आणि त्यालाच जबाबदार धरला जातो. मोटरसायकलवाले बी मागच्या चाकमध्ये जातात, मागे येऊन घुसतात, मग त्याला बी ते चालकच जबाबदार. पळून जाणार म्हणजे त्याने असं पळून जात नाही. लोकांनी त्याचा विचार करत नाही की अपघात कसा झाला, काय झाला आणि ह्याच्या दोषी कोण आहे नाही आहे, आणि त्याला चालकाला उतरवायचा आणि मारायचा, त्याचा जीव गेल्यापर्यंत मारता येतं. आणि त्याच्यासाठी हा कायदा अत्यंत चुकीचा आहे. ट्रक ड्रायव्हर जो आहे कुणालाही जाणून बुजून अपघात करणे, कुणाला जीवानी मारणे हा त्यांनी काम करत नाही. जनावर बी समोर आला तर त्याला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि काही ठिकाणी तर जनावराला वाचवायला जाऊन गाड्या पलटी होते, ड्रायव्हर खाली होतो आणि ट्रक वर त्याच्या पडती. त्याच्यामुळे बी ह्या चालक लोकांचा रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू होत आहे. आणि त्याच्यामुळं हे जे कायदा केलेला आहे हे संपूर्णपणे चुकीचं आहे. पहिल्याच्या कायद्यामध्येच आणखी हे जे आहे चौकशा वगैरे, कोण धडकलं, काय केलं, ह्याच्या चौकशा झाल्या पाहिजे. चौकशी होणं गुणवंती आधारावर त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि हे केलेला कायदा तर संपूर्णपणे रद्दच करावं अशी मागणी आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.